Hello, good afternoon. So we are yes, we are learning about the government's role and public finance, right? And in yesterday's lecture, we have seen what are the importances of public finance, and along with that, we have also seen what are the scope parameters for पब्लिक फायनान्स राईट. पब्लिक फायनान्स मध्ये काय काय स्कोप आहे त्यात आपण चार गोष्टी बघितल्या होत्या, आठवत आहेत का तुम्हाला? आठवा बरं आणि सांगा मला काही आठवत आहेत का त्यातल्या. आपण मला वाटतं पब्लिक रेव्हेन्यू असं काही बघितलं होतं, आणखीन काही बघितलं होतं, त्याचं काही आठवत आहे का तुम्हाला? परत परत मला तसंच करायला लागणार आहे की नाही, उत्तर द्या उत्तर द्या उत्तर द्या. शुड वी डू दॅट एव्हरी टाइम? ठीक आहे, जे जे लोक माझं बोलणं ऐकतात त्यांनी हात वर करा बरं. रेज युअर हँड्स जर तुम्ही माझं बोलणं ऐकत असाल तर. आणि मग जर तुम्ही हात रेज केला असेल तर याचा अर्थ तुम्हाला माझं बोलणं ऐकू येत आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच तुम्ही मला उत्तर देऊ शकाल, राईट. सो सांगा बरं, तुम्हाला आठवतंय का कालचं? नसेल आठवत तर आपण एकदा परत रिफर्बिश करूया. लोअर डाऊन युअर हँड्स. नुसतं जॉईन होऊन काही उपयोग नसतो की नाही लेक्चरला, बोलायला पण लागतं. सो आपण हे बघितलं की स्कोपमध्ये पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटचं इन्कम, गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर, पब्लिक डेट म्हणजे गव्हर्नमेंटकडून इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्सेसकडून घेतलं जाणारं लोन, आणि फायनान्शियल किंवा फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन, थोडक्यात अर्थव्यवस्था कशी सांभाळली जाते आपल्या देशाची, मग छोट्या छोट्या रिजन्सची, अगदी छोट्या गावाची, स्वतःच्या कुटुंबाची, या सगळ्याचा ओव्हरऑल काय म्हणू आपण त्याला, आढावा, किंवा आपण याचं समरायझेशन पब्लिक फायनान्समध्ये शिकणार आहोत. ओके, लेट्स गो. व्हॉट आर द फंक्शन्स और what are the aspects of public finance? First is allocation function, the provision for social goods or the process by which total resource use is divided between private and social goods, and by which the mix of social goods is chosen or is chosen. म्हणजे थोडक्यात अलोकेटिव्ह फंक्शन मधून आपण काय बघतो की समाजाचं कल्याण होण्यासाठी, किंवा असा विचार करू की गव्हर्नमेंटला त्यांचा रोल कम्प्लीट करण्यासाठी कशा प्रकारे अलोकेशन करायला लागतं फंड्सचं, पैशांचं किंवा वेगवेगळ्या रिसोर्सेसचं, याच्याबद्दलची माहिती आपल्याला अलोकेटिव्ह फंक्शन मधनं किंवा अलोकेशन फंक्शन मधनं मिळते. ओके, द प्रोव्हिजन मे बी टर्म्ड ॲज अलोकेशन फंक्शन ऑफ बजेट पॉलिसी. सोशल गुड्स ॲज डिस्टिंक्ट फ्रॉम प्रायव्हेट गुड्स. सोशल गुड्स म्हणजे सामाजिक गुड. इन द सेन्स असा विचार करा की तळं असेल एखादं, लेक, इफ देर इज अ लेक, तो उसे हम सोशल बोलते हैं, इन द सेंस सामाजिक बोलते हैं, क्योंकि एक किसी का नहीं होता. अगर वो पूरे एक दापोली का अगर लेक है तो सिंपली सेइंग, अगर दापोली का मार्केट है, आई एम नॉट सेइंग अबाउट शॉप्स, ओके, इंडिविजुअली, लेकिन पूरा का पूरा मार्केट है, रोड्स है दापोली में जो भी, या फिर किसी भी सिटी में है, तो वो सिटी में जो गार्डन्स है, रोड्स है, वो सब सोशल गुड्स बनते हैं. ज्याला आपण सामाजिक वस्तू असं म्हणू शकतो, थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि ते इंडिव्हिज्युअल गुड्सपेक्षा वेगळे असतात, प्रायव्हेट गुड्सपेक्षा वेगळे असतात, अँड दे कॅनॉट बी प्रोव्हाइडेड फॉर थ्रू द मार्केट सिस्टीम. आणि म्हणून हे सोशल गुड्स किंवा सामाजिक दृष्ट्या ओन केलेले किंवा समाजाच्या ज्या वस्तू असतात त्या आपण काही मार्केटमधून प्रोव्हाइड करू शकत नाही. मला सांगा, गार्डन असं विकत घेता येतं का? एखादं तळं विकत घेता येतं का? ते समाजासाठी प्रोव्हाइड केलेलं असतं, आणि त्यामुळे या सगळ्यासाठी सरकारला त्याच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी काम करायला लागतं. द बेसिक रिझन फॉर द मार्केट फेल्युअर, मार्केट फेल्युअर म्हणजे मार्केटमध्ये, ट्रान्झॅक्शनमध्ये आपण बघितलं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर, की मार्केट ही एक प्लेस नसून हे एक ॲग्रीमेंट आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे बिटवीन बायर्स अँड सेलर्स. आणि त्यामुळे जेव्हा आपण मार्केट फेल्युअर बघतो तेव्हा हे ट्रान्झॅक्शन फसणं किंवा इफ देर आर सम कॉम्प्लिकेशन्स बिटवीन दिस ट्रान्झॅक्शन बिटवीन बायर अँड सेलर्स, देन इट इज कॉल्ड ॲज मार्केट फेल्युअर. आणि मार्केट फेल्युअरच्या वेळी द रिझन्स फॉर द मार्केट फेल्युअर म्हणजे का हे मार्केट फेल्युअर होतं, इन द प्रोव्हिजन ऑफ सोशल गुड्स
are firstly because consumption of such products by individual is not rival in the sense ही सगळ्यांसाठी ओपन असतात. विचार करा, गार्डन काय, रस्ता काय असा फक्त माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी ओपन असतो का रे? नसतो. It's open for everybody in the sense that one person's partaking of benefits does not reduce the benefits available for other. In the sense जर समजा मी रस्त्यावरून चालले तर मला रस्त्यावरून चालण्याचा जो फायदा मिळतोय त्याने समजा तुम्ही चालत असाल तर त्याने तुम्हाला काही तोटा होत नाही मी चालल्यामुळे. येतंय लक्षात? म्हणजे थोडक्यात माझ्या चालण्यामुळे तुमचा फायदा कमी होत नाही, तुम्हालाही रस्त्यावरनं चालायला मिळणार आहे. सो इट्स नॉन रायव्हलरस यूज ऑफ सोशल गुड्स. ओके, द बेनिफिट्स ऑफ सोशल गुड्स आर एक्सटर्नलाइज्ड, म्हणजे आपल्याला ते बेनिफिट्स मोठ्या प्रमाणावर वापरता येतात. सेकंडली, द एक्सक्लुजन प्रिन्सिपल इज नॉट फिजिबल इन केस ऑफ सोशल गुड्स. एक्सक्लुजन म्हणजे मगाशी म्हटलं तसं की सगळ्यांना वापरता येतात. रस्ते काय, गार्डन्स काय, असं नसतं की एकच माणूस वापरू शकतो आणि बाकी सगळे वापरू शकत नाही. सो एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे जे काढून टाकण्याचं किंवा कुणाला तरी रोकटोक डाळण्याचं, तर ते प्रिन्सिपल सोशल गुड्सच्या बाबतीत काम करत नाही. दिस ॲप्लिकेशन ऑफ एक्सक्लुजन इज फ्रिक्वेंटली इम्पॉसिबल or prohibitively expensive, so the social goods are to be provided by the government. So हे सगळं अलोकेटिव्ह फंक्शनच्या अंडर येतं जे पब्लिक फायनान्ससाठी गरजेचं असतं. ओके, इन द सेन्स पब्लिक फायनान्स ही सगळी फंक्शन्स किंवा गव्हर्नमेंटचा हा सगळा जो रोल आहे तो कम्प्लीट करण्यासाठी खूप गरजेचा असतो. दुसरा फॅक्टर आहे इकॉनॉमिक ग्रोथ. ओके, सो पहिलं मी तुम्हाला म्हटलं तसं कुठला फॅक्टर आहे? अलोकेशन फंक्शन. सांगा बरं मला कुठला फॅक्टर आहे? अलोकेशन फंक्शन. करेक्ट, अलोकेशन फंक्शन. आणि आता म्हटल्याप्रमाणे दुसरा फॅक्टर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, सांगू शकाल कुठचा आहे? इकॉनॉमिक ग्रोथ. करेक्ट. सो आता असा विचार करा की तुमच्या दृष्टीने इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय? मला जर मी तुम्हाला विचारलं एका वाक्यात इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय ते सांगा, तर तुम्ही काय सांगू शकाल? इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे एम्प्लॉयमेंट. करेक्ट, एम्प्लॉयमेंट वाढणं. करेक्ट, आणखीन? एम्प्लॉयमेंट वाढणं. विलिंगनेस टू इन्व्हेस्ट. करेक्ट, विलिंगनेस टू इन्व्हेस्ट वाढणं म्हणजे लोकांना इन्व्हेस्ट करावंसं वाटणं. आणि हे सगळं झाल्यावर काय होईल की लोकांचे उद्योगधंदे वाढतील, लोकांचे इन्कम सोर्सेस वाढतील, इन्कम वाढेल, प्रोडक्शन वाढेल आणि ह्याचाच अर्थ तुमचा GDP वाढेल. मला सांगा GDPचा फुल फॉर्म आठवतो का तुम्हाला? GDP इज सांगा ना मग. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. करेक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि तो वाढेल. आता आपण बघितलं की इकॉनॉमिक ग्रोथ नक्की काय होईल ते, बरोबर? म्हणजेच आपला GDP वाढेल, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी वाढतील, जॉब वाढतील, इन्व्हेस्टमेंट वाढेल. हे सगळं आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला कुठला तरी एक्सटर्नल पुश लागतो किंवा आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीला कुणाची तरी मदत घ्यायला लागते. आणि गव्हर्नमेंटचं हे काम आहे की त्यांनी वेगवेगळ्या पॉलिसीजमधून फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी, यातली मॉनिटरी पॉलिसी ही RBI किंवा सेंट्रल बँक, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपल्या देशाची सेंट्रल बँक. सो RBI ती म्हणजे काय म्हणू आपण, मॉनिटरी पॉलिसी तयार करते ज्याच्या थ्रू मॉनिटरी स्टेबिलिटी आपल्या समाजात, आपल्या देशात राहील. वेरॅज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि फायनान्शियल डिपार्टमेंट किंवा आपण काय म्हणू त्याला, आपण जे फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन बघत होतो त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपलं जे फायनान्स डिपार्टमेंट आहे, आपलं अर्थ खातं आहे, ते फिस्कल पॉलिसी काढतं. ओके, सो फिस्कल पॉलिसीमध्ये ओव्हरऑल सरकार किती खर्च करेल किंवा सरकार किती इन्कम मिळवेल यातून देशाचा कारभार कसा चालवता येईल हे बघितलं जातं. म्हणजेच इकॉनॉमिक ग्रोथ हे फंक्शन करण्यासाठी पब्लिक फायनान्सचा खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लागतो. फिस्कल पॉलिसी मे अफेक्ट द रेट ऑफ सेव्हिंग्स. ते सरकारने केलेली जी फिस्कल पॉलिसी असते ती रेट ऑफ सेव्हिंग्स म्हणजे लोक किती हाऊस होल्ड सेव्हिंग करतात आणि त्यानुसार आपल्या इकॉनॉमीमध्ये किती इन्व्हेस्टमेंटसाठी विलिंगनेस किंवा लोकांमध्ये किती एनकरेजमेंट निर्माण होते इन्व्हेस्ट करण्यासाठी, हे पण इम्पॅक्ट होतं फिस्कल पॉलिसीमुळे. अर्थातच फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंट निर्माण करतं अँड मे देअर बाय इन्फ्लुएन्स द रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन.
Capital formation in turn affects productivity growth, so that fiscal policy is a significant factor in economic growth. म्हणजे लक्षात घ्या, हे सगळं सांगण्याचं अलोकेशन फंक्शन काय, इकॉनॉमिक ग्रोथ काय, किंवा याच्यानंतर आपण जी कोणती फंक्शन पाहणार आहोत ते, हे सगळं सांगण्याचा मेन उद्देश हाच आहे की या सगळ्या फॅक्टर्समध्ये पब्लिक फायनान्सचा आणि त्या थ्रू गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल असतो. सो आपण जेव्हा असं म्हणतो की अरे सरकार काय करतं किंवा असं, तर तेव्हा सरकारला खूप जास्त प्रमाणावर, जर त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्यांना खूप जास्त प्रमाणावर कामं असतात. नुसती अर्थव्यवस्थेसंबंधातच नाही, तर ज्या समाजाने त्यांना निवडून दिलंय त्या बाबतीत सुद्धा. आणि ती सगळी पब्लिक फायनान्स थ्रू, म्हणजे सरकारकडून केल्या जाणाऱ्या काय म्हणू शकतो, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. सो अर्थव्यवस्थेतल्या वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनमुळे ती कामं फुलफिल केली जातात, ती कामं कम्प्लीट केली जातात. आणि म्हणून पब्लिक फायनान्सला ओव्हरऑल गव्हर्नन्समध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये खूप जास्त महत्व आहे. ओके, सो पहिलं आपण अलोकेशन फंक्शन बघितलं होतं आणि दुसरं बघितलं ते इकॉनॉमिक ग्रोथ. बरोबर. आता मला सांगा, तिसरं तुमच्या स्क्रीनवर कुठलं फंक्शन दिसतंय? सांगा बरं, तुम्हाला दिसत असेल, राईट? Distribution function. Correct, distribution function. Adjustment of distribution of income and health to assure conformance with the society considers a fair and just state of distribution. म्हणजे तुम्हाला तुमची जितकी संपत्ती, वेल्थ म्हणजे संपत्ती, बरोबर आहे की नाही, तुमचं इन्कम आणि तुमची संपत्ती या दोन्हीचाही समाजाच्या सामाजिक न्याय पुरवण्यासाठी किंवा समाजाला न्यायाने सगळ्यांपर्यंत जी काही इन्कम संपत्ती असेल ती पोहोचवण्यासाठी ज्या फंक्शनचा वापर केला जातो पब्लिक फायनान्सच्या मदतीने गव्हर्नमेंटकडून, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तुमच्या लक्षात आलंय? द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ इज डिटरमाइंड बाय द मार्केट फोर्सेस. म्हणजे हे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ आहे, म्हणजे आपल्याकडे जे इन्कम किती प्रमाणात येतं किंवा आपल्या वेल्थचं कसं काय डिस्ट्रीब्युशन होतं, हे जे काही आहे ते मार्केटच्या फोर्सेसमधनं, मार्केट फोर्सेस म्हणजे डिमांड आणि सप्लाय मार्केटमधली, त्यानुसार ठरवलं जातं. अँड द लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजे वारसदारांचे हक्क, या इन्व्हॉल्व अ सबस्टन्शियल डिग्री ऑफ इनइक्वॅलिटी. म्हणजे मार्केट फोर्सेस आणि हे जे लॉज आहेत त्याच्यामुळे खूपदा असं होतं की डिस्ट्रीब्युशनमध्ये खूप इनइक्वॅलिटी होते. पूर्वी तर असंही होतं, असा विचार करा की पूर्वी जेव्हा संपत्ती एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे जायची, whenever the wealth was about to transfer from one generation to another generation, at that time it only male family members or the men were considered as the legal heirs, ज्याला आपण म्हणतो वारसदार म्हणून. फक्त मेल लोकांना, इन द सेन्स पुरुषांना कन्सिडर केलं जायचं. सो दॅट इज इनइक्वॅलिटी जर आपण बघितलं तर. कारण जितका राईट पुरुषाचा असतो तितकाच राईट स्त्रियांचा असतो. असं कुठल्याही प्रकारच्या ना रिजनल ना रिलिजनल आणि ना कुठल्याही प्रकारच्या न्यायात असं म्हटलंय की स्त्रीला हक्क नसले पाहिजेत, पुरुषांना हक्क असले पाहिजेत. ते बरोबरही नाहीये. सगळ्यांना 50-50% राईट असला पाहिजे. सो अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शनमध्ये खूपदा इनइक्वॅलिटी निर्माण होते आणि गव्हर्नमेंटला ती इनइक्वॅलिटी सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करायला लागतात. Tax transfer policies of the government play an important role in reducing the inequalities in income and wealth in the economy. थोडक्यात हे सगळं मग करेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज गव्हर्नमेंटला बनवायला लागतात. इनइक्वॅलिटी हटवणं, चांगल्या प्रकारे वेल्थचं डिस्ट्रीब्युशन करणं आणि लोकांना सुखी करणं, समाजाला सुखी करणं. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स ट्रान्सफर पॉलिसीज की ज्याने श्रीमंत लोक जास्तीत जास्त श्रीमंत नाही बनत गेले पाहिजेत आणि गरीब जास्तीत जास्त गरीब नाही बनले पाहिजेत, तर ते सगळे कन्व्हर्ट झाले पाहिजेत. म्हणजे श्रीमंत श्रीमंत राहू देत, पण गरीब सुद्धा हळूहळू श्रीमंतीकडे गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या पॉलिसीज बनवायला लागतात, ज्याच्यासाठी पब्लिक फायनान्सचा वापर केला जातो आणि त्यासाठी डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे गव्हर्नमेंटकडून वापरलं जातं. ओके, तुम्हाला हे फंक्शन होपफुली लक्षात आलं असेल. आता येतं चौथं फंक्शन. काय बरं ते चौथं फंक्शन सांगा मला? Stabilization function. स्टॅबिलायझेशन फंक्शन. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण गेल्या वेळेच्या अख्ख्या सेमिस्टरमध्ये हे बघत होतो की
आपली इकॉनॉमिक ग्रोथ कशी झाली पाहिजे, आपण कसं काय ठरवणार की मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची प्राइस काय असली पाहिजे, इक्विलिब्रियम कसा असायला पाहिजे. मग त्यासाठी क्लासिकल लोकांनी काय सांगितलं, केनेशियन लोकांनी काय सांगितलं, पोस्ट केनेशियन लोकांनी काय सांगितलं, मग मॉनिटरी थिअरी काय होत्या, लोकांनी कसं म्हटलं की पैसे कसे डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण गेल्या सेमिस्टरबद्दल किंवा गेल्या सेमिस्टरमध्ये बोलत होतो, राईट. पण या सगळ्याचा एक बेस असतो, कारण इकॉनॉमीमध्ये एक स्टॅबिलाइज्ड सिस्टीम असली पाहिजे, बॅलन्स्ड सिस्टीम असली पाहिजे. इन द सेन्स तुमच्या इकॉनॉमीमध्ये कुठलंही ट्रान्झॅक्शन हे एक स्टेबल प्रमाणावर झालं पाहिजे. जस्ट अ मिनिट, ओके. माझ्याकडे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, एकच सेकंड. ओके, सो तुम्हाला दिसते स्क्रीन, राईट? कारण मला इथे एक सूचना आली होती लाईक बँडविड्थ कमी आहे असं म्हणून. तुम्हाला दिसतंय स्क्रीन? हो. कूल. सो आपण हे Yes. जेव्हा बघितलं होतं गेल्या सेमिस्टरमध्ये की प्रत्येक जण असा प्रयत्न करतो की तुमची इकॉनॉमी कशी स्टेबल राहील, त्यात काही ॲब्रप्ट चेंजेस नसतील, प्राइस राईज होणार नाही, म्हणजे इन्फ्लेशन होणार नाही, अनएम्प्लॉयमेंट होणार नाही, किंवा अचानक स्टॅगफ्लेशन सारखी, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट पण आहे आणि प्राइजेस पण वाढतात, अशी कंडिशन येणार नाही. सो अशा प्रकारच्या कंडिशनपासून थोडं कमी करण्यासाठी स्वतःला स्टॅबिलायझेशन फंक्शनचा वापर केला जातो, किंवा गव्हर्नमेंट ट्राईज टू स्टॅबिलाइज द इकॉनॉमी पब्लिक फायनान्सचा वापर करून. आणि हे स्टॅबिलायझेशन फंक्शन गव्हर्नमेंटकडून केलं जातं. बघा बरं का काय लिहिलंय खाली. फिस्कल पॉलिसी इज नीडेड फॉर स्टॅबिलायझेशन since full employment and price level stability do not come about automatically in a market economy. In the sense full employment आणि जी प्राइस लेवलची स्टॅबिलिटी असते, खूप प्राइस वाढत नाहीये, खूप कमी होत नाहीये, सगळ्या रिसोर्सचा एफिशियंटली वापर केला जातोय, म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट. हे काही आपलं पण समाजात होत नाही, किंवा हे काही आपलं पण कुठल्याही मार्केटमध्ये होत नाही. तर त्याच्यासाठी फिस्कल पॉलिसीचा वापर करावा लागतो गव्हर्नमेंटला, ओके. Without it, the economy tends to subject to substantial fluctuations and it may suffer from sustained periods of unemployment or inflation. आणि जर गव्हर्नमेंटने असा हस्तक्षेप केला नाही, इंटरव्हेन्शन केलं नाही त्या अख्ख्या इकॉनॉमीच्या कारभारामध्ये, तर मोठ्या प्रमाणावर अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन मधून काय होतं, आपण बघितलं होतं स्टॅगफ्लेशनची, म्हणजे इन्फ्लेशन प्लस अनएम्प्लॉयमेंट अशी दोन कंडिशन एकत्र आल्या की जशी स्टॅगफ्लेशन अशी सिच्युएशन निर्माण होते. द ओव्हरऑल लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड प्राइजेस इन इकॉनॉमी डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ ॲग्रिगेट डिमांड. म्हणजे तुमची ॲग्रिगेट डिमांड मार्केटमध्ये किती आहे याच्यावर तुमच्या एम्प्लॉयमेंट आणि प्राइजेस ठरतात. हे आपण गेल्या वेळी बघितलं होतं थिअरीजमध्ये, relative to the potential or capacity output valued at prevailing prices. Government expenditures add to total demand. म्हणजे जेव्हा सरकार खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करतं, आता मला सांगा सरकारचे खर्च काय असू शकतात, तुम्हाला काय वाटतं? सरकार काय प्रकारचे खर्च करतं? रोड बिल्ड डेव्हलप कर. करेक्ट, रोड बिल्ड करू शकतात ते. आणखीन एनिवन एल्स? आणखीन कोणाला काही आठवत आहे सरकार काय प्रकारचे खर्च करतं, किंवा अशा रीतीने मोठ्या प्रकारची धरणं बांधली जाऊ शकतात, बिल्डिंग्स बांधल्या जाऊ शकतात, बंधारे बांधले जाऊ शकतात, किंवा त्याच्या बरोबरीने सरकारला इव्हन त्यांच्या एम्प्लॉईजना पण सॅलरी द्यायला लागते, वेगवेगळ्या प्रकारचे इतर खर्च असतात. सो हे सगळं करण्यासाठी आपोआपच सरकारला काय करायला लागतं, आपल्याच देशात जे काही रॉ मटेरियल असेल, तर समजा रस्ता बांधायला सरकारने घेतला तर तो सरकारचा खर्च झाला, बरोबर. मग जे रॉ मटेरियल असतं लाईक त्याच्यासाठी लागणारं डांबर म्हणजे टार, ओके, खडी, सिमेंट, वाळू, जे काही लागत असेल ते, त्याच्यासाठी लागणारं लेबर म्हणजे वर्कफोर्स, या सगळ्यासाठी सरकारला पैसे द्यायला लागतात. आता मला सांगा, सरकार हे जे पैसे देत आहे ते कुठे जातात रे? सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं, सरकार हे जे पैसे देत आहे रस्ता बांधताना वेगवेगळ्या लोकांना, वर्कर्सना, सिमेंटसाठी, टारसाठी, जेसीबीसाठी, तर ते पैसे ऍक्च्युली कुणाकडे जातात? विचार करा. ते डायरेक्टली आपल्या इकॉनॉमीमध्येच परत जातात. इन द सेन्स हे सगळे फॅक्टर आपल्याच इकॉनॉमी मधले आहेत ना. कुणीतरी टार विकत असतं, कुणीतरी
सिमेंट विकत असतं, कुणीतरी लेबर फोर्सचं कॉन्ट्रॅक्टर असतं आणि ह्याच सगळ्यांना ते पैसे जात असतात. याचा अर्थ गव्हर्नमेंट जेव्हा एखाद्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करतं तेव्हा तो खर्चाच्या रूपाने निर्माण होणारं इन्कम हे त्याच इकॉनॉमीमध्ये परत जातं. आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा पैशांची खूप गरज असते इकॉनॉमीमध्ये, कारण इकॉनॉमी इनस्टेबल झालेली असते इन्फ्लेशनमुळे, स्टॅगफ्लेशनमुळे, बिझनेस सायकल्समुळे, जे आपण बघितलं होतं, प्रॉस्परिटी, ट्रफ, या सगळ्या गोष्टींमध्ये, तर त्यात स्टॅबिलिटी निर्माण होते. अशा वेळी गव्हर्नमेंट स्वतः ठरवतं की खर्च वाढवायचा की खर्च कमी करायचा. तसंच त्यांनी म्हटल्याप्रमाणे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स ॲड टू टोटल डिमांड वाईल टॅक्सेस रिड्यूस इट. आणि जर समजा मला टोटल डिमांड इकॉनॉमीतली कमी करायची असेल तर मला लोकांकडचे पैसे काढून घेणं गरजेचं असतं, म्हणजे लोक डिमांड करणार नाही. अशा वेळी मला टॅक्स रेट, ॲज अ गव्हर्नमेंट टॅक्स रेट काय वाढवायला लागतात. त्यामुळे माझ्याकडे जास्त टॅक्स कलेक्ट होतो, मला जास्त गव्हर्नमेंट म्हणून इन्कम मिळतं, पण लोकांच्या खिशातले पैसे कमी होतात. आणि त्यामुळे इकॉनॉमीमध्ये जेव्हा पुन्हा एकदा ती ट्रफची किंवा डिप्रेशनची कंडिशन आलेली असते ती कमी होते. दिस सजेस्ट दॅट बजेटरी इफेक्ट्स ऑन द डिमांड इन्क्रीज ॲज द लेवल ऑफ एक्सपेंडिचर इन्क्रीजेस. गव्हर्नमेंट जेव्हा एक्सपेंडिचर वाढवतं तेव्हा डिमांड ओव्हरऑल मार्केटमधली वाढते अँड द लेवल ऑफ टॅक्स रेव्हेन्यू डिक्रीजेस. पण त्याच्याबरोबर टॅक्स रेव्हेन्यू मात्र कमी होतात. ओके, अशा प्रकारे आपण 4 फंक्शन बघितले. तुम्हाला आठवत आहेत का आपण कोणती 4 फंक्शन बघितलीत ती? सांगा मला. मी तुमच्या समोर ओपन केली आहेत, आता तरी सांगा. पहिलं फंक्शन Allocation function, करेक्ट. दुसरं फंक्शन Economic growth, economic growth, तिसरं distribution function, आणि चौथं and stabilization. stabilization function. करेक्ट. म्हणजे थोडक्यात ही फंक्शन्स आपण बघितली. आणि म्हणून याच्यानंतर आपण एक फंडामेंटल पार्ट सुरू करतोय, एक खूप पब्लिक फायनान्स. येस इथे गेले खाली. येस, बरोबर. सो आता आपण ह्याच्यानंतरचा जो पार्ट सुरू करतोय, इट इज काइंड ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ पब्लिक फायनान्स. म्हणजे अतिशय महत्वाचं तत्व आहे पब्लिक फायनान्सचं. आणि त्याला कोणतं प्रिन्सिपल म्हणतात? प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज. काय म्हणतात सांगा बरं मला? प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज सांगा तुम्ही. Principle of maximum social advantage. करेक्ट. आता जरी असं वाटलं की हे असं का बरं मी परत परत तुम्हाला म्हणायला सांगत असेल, तरी लक्षात ठेवा की हे जे प्रिन्सिपल आहे किंवा ओव्हरऑल हे जे परत परत म्हणणं आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये त्या कन्सेप्टचं नाव एकदम फिट बसतं. सो मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज म्हणजे काय असतं? जास्तीत जास्त समाजाचा फायदा होणं, बरोबर. आणि पब्लिक फायनान्स किंवा गव्हर्नमेंटच्या थ्रू ज्या काही फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, जसं की रेव्हेन्यू वाढवणं, एक्सपेंडिचर वाढवणं, लोन्स वाढवणं किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बदल करणं, या सगळ्या गोष्टी या ॲक्च्युली फक्त सोशल ॲडव्हान्टेज किंवा समाजाचं हित वाढवण्यासाठी केल्या जातात. ओके, अँड दॅट्स वाय हे प्रिन्सिपल खूप महत्त्वाचं असतं. थोड्याफार डायग्राम्स पण आहेत, डोंट गेट अफ्रेड अबाउट इट. पण एकदा जर हे प्रिन्सिपल तुम्ही नीटपणे समजून घेतलं तर ह्यात कठीण असं काहीच नाही. ओके, द फिस्कल ऑर बजेटरी ऑपरेशन्स ऑफ द स्टेट, म्हणजे जी फायनान्शियल ऑपरेशन्स असतात गव्हर्नमेंटची, हॅव मॅनफोल्ड इफेक्ट्स ऑन द इकॉनॉमी. इन द सेन्स मॅनिफोल्ड इफेक्ट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॅक्ट असतात इकॉनॉमीवर. मल्टी डायमेन्शनल, खूप वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॅक्ट होतात. द रेव्हेन्यू कलेक्टेड बाय द स्टेट, म्हणजे जे इन्कम कलेक्ट केलं जातं स्टेटकडून किंवा गव्हर्नमेंटकडून. स्टेट याचा अर्थ गव्हर्नमेंट असतो, हे लक्षात ठेवा. ओके, सो द रेव्हेन्यू कलेक्टेड बाय द स्टेट थ्रू टॅक्सेशन अँड द dispersal of the public expenditure can have significant influence on the consumption, production and distribution of national income of a country. मागच्या सगळ्या या टॉपिकमध्ये बघताना आपण हे बघितलंय की गव्हर्नमेंटची एक ॲक्शन ही ओव्हरऑल मार्केटमध्ये खूप मोठा इन्फ्लुएन्स क्रिएट करते. जेव्हा गव्हर्नमेंट टॅक्सेस वाढवतं किंवा एक्सपेंडिचर वाढवतं तेव्हा गव्हर्नमेंटच्या कन्झम्पशनवर, प्रोडक्शनवर, डिस्ट्रीब्युशन फंक्शनवर खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होतो. ओके, the fiscal operation of the government resolves themselves into the series of transfers of purchasing power from one section of the community to another. In the sense, जी काही फिस्कल ऑपरेशन किंवा अर्थ
व्यवस्थेतली ट्रान्झॅक्शन्स असतात ती घडतात, तेव्हा वेगवेगळ्या प्रमाणावरती पर्चेसिंग पॉवर म्हणजे थोडक्यात पैसे हे एका सोर्सकडून दुसऱ्या सोर्सकडे जातात. इन द सेन्स गव्हर्नमेंटकडून मगाशी म्हटलं तसं की जो सिमेंट विकत असेल माणूस, जर गव्हर्नमेंट रस्ता बनवण्यासाठी सिमेंट खरेदी करत असेल तर ते गव्हर्नमेंट सिमेंट विकणाऱ्या माणसाला पैसे देतात, म्हणजे त्याच्याकडे पर्चेसिंग पॉवर ट्रान्सफर होते. बरोबर. अशा प्रकारे जो माणूस लेबर कॉन्ट्रॅक्टर असेल म्हणजे वर्कर्स प्रोव्हाइड करत असेल आणि वर्कर्सना जेव्हा सॅलरी किंवा वेजेस मिळतात रस्त्यासाठी काम करताना, तेव्हा आपोआपच गव्हर्नमेंटकडे असणारी पर्चेसिंग पॉवर त्या वर्कर्सकडे जाते. म्हणजेच देर इज अ सिरीज ऑफ ट्रान्सफर ऑफ पर्चेसिंग पॉवर फ्रॉम वन सेक्शन ऑफ द कम्युनिटी टू द अनदर along with the variations in the total incomes available in the community. म्हणजे थोडक्यात त्यामुळे काय होतो, कम्युनिटीमध्ये जो इन्कम पॅटर्न असतो, जे लोक थोडे श्रीमंत गरीब असे जे इन्कम पॅटर्न असतात ते त्यामुळे बदलायला सुरुवात होते. जास्तीत जास्त इक्वॅलिटीकडे जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. इन फॅक्ट द फिस्कल ऍक्टिव्हिटीज ऑफ द स्टेट इफ अफेक्ट just a minute, okay. So the fiscal activities of the states affect the allocation of resources. म्हणजे कशा प्रमाणावर लोकांकडे रिसोर्सेस पोचले पाहिजेत हे चेंज होतात फिस्कल ऍक्टिव्हिटीज घडल्यामुळे. द यूज ऑफ रिसोर्सेस फ्रॉम वन चॅनेल टू अनदर, याच्यासाठी काय केलं जातं की जे रिसोर्सेसचा वापर आहे तो एका चॅनेलकडून दुसऱ्या चॅनेलकडे प्रभावित केला जाऊ शकतो. हेन्स द लेवल ऑफ इन्कम, आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट. याचा अर्थ जसं की पर्चेसिंग पॉवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते, लोकांकडे पैसे जसे ट्रान्सफर होत आहेत त्या प्रकारेच लोकांचं इन्कम पण ट्रान्सफर होणार आहे, आउटपुट म्हणजे प्रोडक्शन पण ट्रान्सफर होणार आहे आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब्स पण ट्रान्सफर होणार आहेत. थोडक्यात हे लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटची एक छोटी ऍक्शन सुद्धा समाजावर खूप मोठा प्रभाव टाकून जाते. आणि म्हणूनच देर इज अ स्कीम कॉल्ड मनरेगा. म्हणजे ज्यात काय असतं की ग्रामीण भागातल्या लोकांना जेव्हा इट्स अ नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट नरेगा, राईट, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट स्कीम. ओके, ज्याच्यात काय असतं की जर समजा तुम्ही काम करण्यास विलिंग असाल, इफ यू आर एबल टू वर्क, देन यू विल हॅव टू रजिस्टर अंडर दिस स्कीम आणि तुम्हाला 100 दिवसांचा रोजगार मिळेल, 100 दिवसांचे नोकरी मिळेल. अशा प्रकारे गव्हर्नमेंट ट्राय करतं की तुम्हाला काम देता येईल. आणि जर समजा तुम्हाला अशा प्रकारचं काम देता आलं नाही तर गव्हर्नमेंट तुम्हाला 100 दिवसांचं वेजेस किंवा रोजगार अंडर दॅट स्कीम मिळवून देतं. इन द सेन्स थोडक्यात तुम्हाला 100 दिवसांच्या नोकरीची गॅरंटी स्कीम या मनरेगा अशा प्रकारच्या स्कीम मधनं मिळते. म्हणजे थोडक्यात असा विचार करा, स्कीम काय आहे, ही जनरली रुरल एरियातल्या लोकांना जॉब मिळण्यासाठी आहे. पण या स्कीमचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा खूप लोकांना होतो. त्यासाठी नरेगा कार्ड्स घ्यायला लागतात, गव्हर्नमेंटकडे रजिस्टर करायला लागतं. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे गव्हर्नमेंटची एक छोटी ऍक्शन अनेक लोकांना रोजगार पुरवते. त्यामुळे काय होतं, गव्हर्नमेंटकडे असणारे पैसे हे त्या लोकांकडे रोजगाराच्या रूपात जातात, वेजेसच्या रूपात जातात. आणि वेअर ॲज गव्हर्नमेंटचं जे काम राहिलेलं असतं, लाईक तळं बांधणं, रस्ते बांधणं, आणखीन काही कामं असतात, ती कम्प्लीट होतात विथ द हेल्प ऑफ लोकल पीपल. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की जेव्हा कधी फिस्कल ऍक्टिव्हिटीज होतात, गव्हर्नमेंटकडून अर्थव्यवस्थेत काही काम केलं जातं, तेव्हा अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, पर्चेसिंग पॉवर, लेवल ऑफ इन्कम, आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट ह्या सगळ्याचं ट्रान्सफर होतं फ्रॉम वन सोर्स टू अनदर सोर्स. Okay, hence it is desirable that some standard or criteria should be laid down to judge the appropriateness of particular operation of public finance. आणि त्यामुळे एखादा क्रायटेरिया असणं खूप गरजेचं असतं की कोणत्या प्रकारची पब्लिक फायनान्सची कामं होणं गरजेचं आहे. द गव्हर्नमेंट्स रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर हे म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर हे कशा प्रकारे ऑपरेट झाले पाहिजे याबद्दल एक काहीतरी सिस्टीम, एक काहीतरी नियम असणं गरजेचं आहे. इन द मॉडर्न वेलफेअर स्टेट such criteria can obviously be nothing but the economic welfare of people. जर समजा आजच्या काळात विचार करायचा ठरवला तर हा क्रायटेरिया फक्त आर्थिक विकास असा असला पाहिजे. आर्थिक विकास कुणाचा, तर त्या देशातल्या लोकांचा, सिटिझनरीचा. आणि
ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. इट फॉलोज दॅट द पर्टिक्युलर फायनान्शियल ॲक्टिव्हिटी ऑफ द स्टेट विच लीड्स टू द increase in economic welfare is considered as desirable. It may be considered as undesirable if such activity does not cause an increase in welfare, or even sometimes it may be caused of a reduction in a general economic welfare. The guiding principle of state policy has been technically desirable as principle of maximum social advantage by ह्यूज डाल्टन. सो लक्षात ठेवा, आता आपल्याला लक्षात ठेवण्याचा मुद्दा काय आहे की आपण जे प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज शिकणार आहोत ते कुणी सांगितलेलं आहे? ह्यूज डाल्टन. या प्रिन्सिपल थ्रू गव्हर्नमेंटने कोणते निर्णय घेणं हे समाजासाठी आर्थिक विकासासाठी गरजेचं आहे याबद्दल माहिती मिळते. सो मला सांगा, हे जे प्रिन्सिपल आहे काय नाव आहे त्याचं, सांगा बरं. काय प्रिन्सिपल शिकतोय आता आपण? झोपलात का काय तुम्ही तिकडे? प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमायझेशन सोशल करेक्ट, प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज. हे जे प्रिन्सिपल आहे ते कुणी सांगितलं आपल्याला किंवा कुणी त्याचं ती थिअरी पुट फॉरवर्ड केली आहे? आत्ताच मी तुम्हाला त्यांचं नाव सांगितलं, ह्यूज डाल्टन. काय आहे नाव? ह्यूज डाल्टन. करेक्ट. आणि ह्या according to Dalton, the principle of MSA, that is maximum social advantage, is the most fundamental principle lying at the root of public finance. म्हणजे थोडक्यात या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग, या रूल्सच्या अकॉर्डिंग जर काम केलं तर त्यामुळे पब्लिक फायनान्सचा अतिशय चांगला बेस तयार होतो. Hence the best system for public finance is that which secures the maximum social advantage from its fiscal operation. जेव्हा अर्थव्यवस्थेतल्या वेगवेगळ्या ॲक्शन्समुळे समाजाचं जास्तीत जास्त हित होतं तेव्हाच तुमचं फिस्कल मॅनेजमेंट किंवा काय म्हणू आपण त्याला, पब्लिक फायनान्स ही अतिशय योग्य प्रमाणावर चालली आहे हे असं म्हणता येऊ शकतं. मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज इज द मॅक्झिम ऑफ द स्टेट्स. इन द सेन्स हा मोठो असायला पाहिजे स्टेट्सचा. हेच कर्तव्य आहे स्टेट्सचं की जास्तीत जास्त समाजाचं हित झालं पाहिजे. The optimum financial activities of the state should therefore be determined by the principle of maximum social advantage. आणि त्यामुळे कुठलीही फिस्कल ॲक्टिव्हिटी करायची ठरवताना, इव्हन बजेट प्रिपेअर करताना सुद्धा किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यांचा एक पाया घालताना नेहमी या प्रिन्सिपलचाच वापर केला गेला पाहिजे. कुठलं प्रिन्सिपल म्हटलं मी? सांगा बरं. डाल्टन. डाल्टनने सांगितलेलं, पण कुठलं प्रिन्सिपल? नाव काय प्रिन्सिपलचं? मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज. सोशल ॲडव्हान्टेज. करेक्ट, मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज. ओके, मला माहिती आहे की आपण दुसऱ्या पेजवर चाललोय, पण त्याच्या आधी मी तुम्हाला तुमची आजची अटेंडन्स शीट देते. ओके, मला इथे 14 स्टुडंट्स दिसत आहेत. अकॉर्डिंगली मी तुम्हाला ते अटेंडन्स शीट देते. आज खूप सारे स्टुडंट फेस्टिवलसाठी गेलेत का? ते अटेंड करतायत का? मी तुम्हाला अटेंडन्स शीट पाठवली आहे, सो अकॉर्डिंगली तुम्ही ती वापरू शकता. आणि आपलं प्रिन्सिपल आपण पुढे बघायला घेऊया. ओके, इट इज ऑब्वियस दॅट टॅक्सेशन बाय इटसेल्फ इज अ लॉस ऑफ युटिलिटी टू पीपल. Public expenditure by itself is a loss of utility to is a gain of the utility to the community. वाक्याचा असा अर्थ आहे, जर टॅक्सेस समाजात असतील तर त्यामुळे लोकांचा लॉस होतो, आणि जर समजा गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर, पब्लिक एक्सपेंडिचर समाजात असतील तर लोकांचा फायदा होतो, कम्युनिटीचा म्हणजे समाजाचा फायदा होतो. ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटचे खर्च वाढणं याचा अर्थ समाजात मोठ्या प्रमाणावर पर्चेसिंग पॉवर किंवा खरेदीची क्षमता निर्माण होणं. पण टॅक्सेसमुळे काय होतं, आपल्यालाच गव्हर्नमेंटला पैसे द्यायला लागतात. इतकं बेसिक लॉजिक आहे. वेन द स्टेट इम्पोजेस टॅक्सेस, सम डिसयुनिटी ऑर डिससॅटिस्फॅक्शन इज एक्सपिरियन्स्ड इन द सोसायटी. म्हणजे जेव्हा टॅक्सेस लोकांवर इम्पोज केले जातात तेव्हा लोकांना थोडंसं त्याच्याबद्दल वाईट वाटतं, बरोबर आहे की नाही? लोकांना टॅक्स भरायला त्रास होतो. द डिसयुनिटी
म्हणजे लोकांचं जे डिससॅटिस्फॅक्शन आहे इट इज इन फॉर्म ऑफ सॅक्रिफाईस इन्वॉल्ड इन द पेमेंट ऑफ टॅक्सेस इन पार्टिंग विथ द पर्चेसिंग पॉवर. लोकांना टॅक्सेस भरायला लागतं म्हणजे त्यांच्याकडे असणारी खरेदीची क्षमता किंवा पॉकेटमधले पैसे हे जातात सरकारकडे. याचाच अर्थ काय होतं, सॅक्रिफाईस करायला लागतं लोकांना पैशाचं आणि म्हणून हे डिससॅटिस्फॅक्शन क्रिएट होतं. सिमिलरली जेव्हा स्टेट स्पेंड करतं मनी म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर क्रिएट करतं त्यावेळी सम युटिलिटी इज क्रिएटेड इन सोसायटी, कारण समाजात गव्हर्नमेंटने खर्च केला की ते पैसे मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपोआपच सोसायटीमध्ये येतात. त्यामुळे लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते, खरेदीची क्षमता वाढते, लोकांकडे जास्त पैसे येतात. सम सॅटिस्फॅक्शन इज एक्सपिरियन्स्ड बाय द ग्रुप ऑफ पीपल इन द सोसायटी ऑन whom or for whom the public expenditure is incurred by the state. सो कुणासाठी हा फायदा क्रिएट झालाय, जेव्हा पब्लिक एक्सपेंडिचर केले गेले त्या लोकांना, त्या ग्रुपला याचा फायदा होतो आणि त्यामुळे सॅटिस्फॅक्शन क्रिएट होतं. दिस इज द सोशल बेनिफिट ऑफ वेलफेअर ऑफ द पब्लिक एक्सपेंडिचर. हे सामाजिक फायद्यासाठी केले जाणारे पब्लिक एक्सपेंडिचर किंवा गव्हर्नमेंटकडून केले जाणारे खर्च असतात. ओके. As such, the maximum social advantage is achieved when the state in its financial activities maximize the surplus of social gains or utility over the social sacrifice or disutility. In the sense, जेव्हा अशा प्रकारे मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज किंवा जास्तीत जास्त समाजाचं हित बघायला लागतं तेव्हा सरकारला टॅक्सेशन, पब्लिक एक्सपेंडिचर या सगळ्यात एक बॅलन्स क्रिएट करायला लागतो. द प्रिन्सिपल ऑफ पब्लिक फायनान्स thus requires the state to compare the sacrifice and benefits to the society in its fiscal operation. सो एक बॅलन्स्ड, सारखं सॅक्रिफाईस पण नाही करायला लागलं पाहिजे लोकांना आणि सारखे सारखे फायदा झाला तर लोक पण एक थोडक्यात आपण जे बघितलं होतं ते की अति फायदा, अति डिमांड, अति इन्कम पण समाजासाठी घातक ठरतं. इन्फ्लेशन वाढतं त्यामुळे डिमांड कमी होते. सो ह्या सगळ्या गोष्टी पण सरकारला त्यांच्या फिस्कल ऑपरेशन्समधून, पब्लिक फायनान्सेसमधून मॅनेज करायला लागतात. Okay, the principle of maximum social advantage implies that public expenditure is subject to diminishing marginal social benefits and taxes are subject to increasing marginal social cost. In the sense, आपलं जे प्रिन्सिपल आहे मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज, समाजाचा जास्तीत जास्त फायदा करून देण्याचं, त्यात असं म्हटलं गेलंय की जेव्हा सरकार खर्च करतं त्या सरकारच्या खर्चामुळे हळूहळू जसा खर्च वाढत जाईल तसं तसं लोकांना मिळणारे सामाजिक फायदे जे असतात ते ॲट द पॉइंट खूप चांगले असतात, पण जर तो खर्च तसाच वाढवत ठेवला तर ते हळूहळू कमी होत जातात. Whereas taxes are subject to increasing marginal social cost. म्हणजे समाजात निर्माण होणारे जे खर्च असतात ते वाढवण्याचं काम टॅक्सेस करतात, कारण जसे टॅक्सेस वाढत जातात तसं लोकांना जास्तीत जास्त खर्च करायला लागतो. दस अन इक्विलिब्रियम इज रिच्ड वेन सोशल ॲडव्हान्टेज इज मॅक्झिमाइज्ड. आणि त्यामुळे या बॅलन्ससाठी पुन्हा एकदा आपल्याला एका इक्विलिब्रियमवर पोचायला लागतं आणि त्या इक्विलिब्रियमच्या पॉईंटवरती आपण सोशल ॲडव्हान्टेज म्हणजे समाजाच्या फायद्याच्या एकदम एपिटमला किंवा सगळ्यात हायेस्ट पॉईंटवर असतो. when the size of budget is such that marginal social benefits of public expenditure are equal to marginal social sacrifice of taxation. आता हेच आपण उद्या इन डिटेल बघणार आहोत. आजसाठी आपलं लेक्चर आपण इथेच थांबवणार आहोत आणि आपण उद्या भेटणार आहोत. ओके, प्लीज तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की विचारा. अँड फॉर दॅट टाइम बिंग लेट्स से बाय टू इच अदर. हॅव अ नाईस डे अहेड. बाय बाय.